हरिओम सर्वांना। आजचा आपला विषय आहे महिलांसाठी योग। आपण बघतो आता सध्या महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे, कारण की कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे काय करते, दुर्लक्ष करत असते। सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत मुलांच्या, पतीच्या, कौटुंबिक जबाबदारीत स्वतःला गुंतवून घेतलेले असते। त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे काय होतं, तिचं दुर्लक्ष होत असतं। तसं वाढत्या वयानुसार सुद्धा आरोग्याच्या काय होतात, समस्या ह्या निर्माण होत असतात। अंगावर दुखणं काढल्याने त्या समस्या काय होतात, अजून जटिल होत जातात। मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने काय होतं, तिला मानसिक ताणतणाव सुद्धा वाढतो। मग त्यातच तिचा स्वभाव चिडचिडा होतो, मानसिकदृष्ट्या एकटेपणाची भावना निर्माण होते। त्यातच तिचं डिप्रेशन, ह्या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी महिलांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे। त्यांनी पुरेसा व्यायाम करणं गरजेचं आहे, चालणे गरजेचं आहे, योगाभ्यास करणे, किंबहुना जीवनशैलीचा भाग म्हणून रोज अर्धा ते 1 तास योग करायला पाहिजे। त्यांनी काय होईल, अनेक समस्या त्यांच्या दूर होतील व शुगरच्या ज्या समस्या आहेत, त्या गर्भाशयाच्या हार्मोन्स इम्बॅलन्समुळे जे आजार होतात ते पण कमी होणार आहे। त्यात तुम्ही आसन, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे जर केलं तर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व काय होणार आहे, दूर होणार आहे। प्लस असा एक गैरसमज आहे महिलांचा की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करते म्हणजे माझी एक्सरसाइज, माझा व्यायाम झाला, असं नाही। व्यायाम करणं हा वेगळा भाग आहे आणि काम करणं हा वेगळा भाग आहे। आपण कुटुंबाचा कणा आहे। आपण जर स्वस्थ असलो तर आपलं कुटुंब काय होणार आहे, स्वस्थ राहणार आहे। आपण निरोगी तर आपलं कुटुंब सुद्धा निरोगी राहणार आहे। त्यासाठी आपण जास्तीत जास्त एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की मी दिवसभरातून किती वेळ स्वतःसाठी काढते आणि स्वतःसाठी 1 तास काढून मला जे आवडतं, चालणं आवडत असेल किंवा योगाभ्यास आवडत असेल तर मी तो करते। आपण काय करतो, थोडा टाईम भेटलं की आपण सोशल मीडियावर जातो, त्याच्यात टाईम वेस्ट करत असतो आणि त्यातच आपण स्वतःला एंगेज करत असतो। पण तसं न करता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, मी स्वतःसाठी किती वेळ काढते। तुम्ही जर आत्ता स्वतःसाठी 1 तास जो काढणार आहेत ना, ते तुम्हाला पुढं समजणार आहे त्याचा बेनिफिट्स काय होणार आहे। जेव्हा आपण स्वतःसाठी 1 तास काढतो, योगाभ्यास किंवा चालणं करतो, तर त्याचा तुम्हाला इतका चांगला रिझल्ट भेटणार आहे की तुम्ही आजारमुक्त होणार आहात। त्यासाठी माझी सर्वांना नम्र विनंती आहे की स्वतःसाठी वेळ काढा आणि योगा करा आणि निरोगी रहा। धन्यवाद।